राज्य सरकारनं अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी आरोग्यविषयक गरजांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधूनच आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना राबवण्यात येते। या योजनेच्या जाचक अटींमुळे गरज असूनही राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार या योजनेसाठी पात्र असूनही ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। कोल्हापूर प्रेस क्लबसह राज्यातील अनेक पत्रकार संघटनांनी सरकारचं लक्ष वेधलंय। याचाच भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान कोल्हापूर प्रेस क्लबच्या पाठपुराव्यातून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे 28 जानेवारीला विधान भवनात बैठक घेऊन या योजनेच्या सुलभ अंमलबजावणीबाबत पत्रकार संघटनांच्या सूचना जाणून घेत सकारात्मक निर्देश दिलेत। त्या निर्देशांची अंमलबजावणी करावी, अर्थसंकल्पात या योजनेसाठी 250 कोटी रुपयांची तरतूद करावी, योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं। अप्पर चिटणीस स्वप्नील पवार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। शासनानं आमची मागणी बेदखल केली तर आमरण उपोषण करू असा इशारा कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी दिलाय। त्यानुसार महासंचालनालयाकडे 250 कोटीचा किमान येणाऱ्या बजेटमध्ये समावेश करायचा प्रस्ताव देण्यास सांगितलेला आहे। तो प्रस्ताव तिने वेळेत द्यावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खरं म्हणजे आम्ही आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने हे 2 तासाचे धरणे आंदोलन धरलेलं आहे। उतारवयात पत्रकारांची हेळसांड होऊ नये, हालाकीचे त्यांना जीवन जगू नये म्हणून आदरणीय आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ही योजना खऱ्या अर्थाने सुरू केली। पण ह्या गेल्या 2019 पासून ते आजपर्यंत या गेल्या 5-6 वर्षाच्या कालावधीत फक्त 186 ज्येष्ठ पत्रकारांना ह्यामध्ये लाभ मिळतोय, तो पण त्यांच्या उतारवयात आणि राज्यभरातून आहेत। ही संख्या वाढवण्यासाठी वित्त विभागाने खरोखर या मागणीची दखल घेऊन प्रस्ताव तातडीने येणाऱ्या बजेटसाठी सादर करावी ही आम्ही मागणी करतोय। आणि ह्या संदर्भात जर ही मागणी मान्य केली नाही, आम्हाला आशा आहे ही मागणी मान्य करतील, आम्हाला आशा आहे सरकार सकारात्मक पाऊल उचलतील आम्हाला आशा आहे। तरीसुद्धा जर या सरकारने किंवा प्रशासनाने आमची जर ही मागणी बेदखल केली किंवा काही पर्यटकांनी जर टाळली तर येणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमरण उपोषण करणार हे आम्ही या निमित्ताने जाहीर करतो। या आंदोलनात कोल्हापूर प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला।